तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीचं पहिलं चॅप्टर पाहू. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर याच्यातला पहिला पॉईंट म्हणजे 1.1 इंट्रोडक्शन. तर की केमिस्ट्री म्हणजे काय, बरोबर आहे. तर केमिस्ट्री हा विषय शिकत असताना आपण एखादा कंपाऊंड असतो, तर त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला पाहतो. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड आहे, तर सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे, NaCl. नंतर त्याचं आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करतो की स्ट्रक्चर कसं असेल. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज पाहतो की प्रॉपर्टी काय काय असतील. त्याच्यानंतर युजेस, सोडियम क्लोराईडचे काय युजेस होऊ शकतात, दॅट मीन युजेस ऑफ ए मॅटर्स. अँड आफ्टर दॅट चेंज इन मॅटर अंडर डिफरंट कंडिशन, म्हणजे केमिकल रिॲक्शन होत असताना काय होऊ शकतं. तर असा संपूर्ण काही जो आपण स्टडी करतो त्याला आपल्याला म्हणायचं असतं केमिस्ट्री. सो केमिस्ट्रीला तुम्ही इथे डिफाईन करू शकता बघा. केमिस्ट्रीला केमिस्ट्रीला बघा इथे डिफाईन करता येऊ शकतो तुम्हाला की केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ ए सायन्स. ही एक ब्रांच ऑफ ए सायन्स आहे विच डील्स विथ, की जिचा संबंध येतो कोणाशी, स्टडी ऑफ कॉम्पोजिशन. कॉम्पोजिशन म्हणजे कशापासून बनलेलं आहे. नंतर स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज, काय काय प्रॉपर्टीज आहे. अँड युजेस ऑफ ए मॅटर, त्याचे यूज काय. अँड चेंज इन मॅटर अंडर डिफरंट कंडिशन, त्या मॅटरमध्ये कोणकोणता बदल होऊ शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, केमिस्ट्री. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, केमिस्ट्री. तर तुमच्या लक्षामध्ये आता केमिस्ट्रीची डेफिनेशन आली असेल की केमिस्ट्री म्हणजे काय. ठीक आहे. आता पुढचा आपण पॉईंट याच्यामध्ये बघू. पुढचा आपण पॉईंट याच्यामध्ये बघू, नेचर ऑफ ए केमिस्ट्री. म्हणजे सॉरी याच्यात आपण एक्झाम्पल पाहायचं विसरलो की कोणकोणते एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. स्टडी ऑफ मटेरियल ऑब्जेक्ट सच ॲज एअर आहे, म्हणजे हवा. वॉटर, मिनरल म्हणजे खनिज. पॉलिमर, पेंट, डिटर्जंट, फायबर. मेडिसिन म्हणजे औषधं. डाईज म्हणजे कलर फॅक्टरीमध्ये जे वापरले जातात. फर्टिलायझर्स, खते. एक्सप्लोजिव्ह म्हणजे युरेनियम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, ॲसेट्रा. तर या सगळ्यांचा जो काही आपण स्टडी करणार आहोत त्याचा स्टडी करणं म्हणजे केमिस्ट्रीचा स्टडी करणं. ठीक आहे. आता याच्यातला आपण दुसरा पॉईंट पाहू, 1.2 नेचर ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. तर केमिस्ट्री जर पाहिलं आपण तर केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस पडतात. तर त्या ब्रांचेसचं नाव आपण पाहू. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ब्रांच, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. तर ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन आपण पाहू शकतो. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय होतं की आपल्याजवळ इलेमेंट आहेत 118-17, त्याच्यापैकी फक्त कार्बन इलेमेंटचा स्टडी करणं किंवा कार्बन कंपाऊंडचा स्टडी करणं. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, द स्टडी ऑफ ए कार्बन कंपाऊंड इज कॉल्ड ॲज व्हॉट, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही पाहणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री.
तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द स्टडी ऑफ ऑल एलिमेंट एक्सेप्ट कार्बन. सगळ्या एलिमेंटचा स्टडी करायचा पण कार्बनला सोडून. त्याच्यानंतर आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंडचं कंपोजिशन, थेअरी आणि लॉ याचं स्टडी करणं. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर अँड चेंज इन मॅटर अंडर डिफरंट कंडिशन, दॅट इज कॉल्ड ॲज वॉट? फिजिकल केमिस्ट्री. त्याला तुम्ही फिजिकल केमिस्ट्री म्हणू शकता. आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द केमिस्ट्री डील्स विथ द सेपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ए कंपोजिशन ऑफ ए डिफरंट कंपाऊंड. तर एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला असेल तर त्याचं ॲनालिसिस करावं लागतं प्रॅक्टिकली आणि त्याच्यात काय काय कंपोजिशन आहे ते शोधणं, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि शेवटी बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्रीला तुम्ही असं म्हणू शकता की इट इज ए ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन विच वी स्टडी द सबस्टन्स कन्सिस्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर असा सबस्टन्सचा स्टडी करायचा की ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील. फॉर एक्झाम्पल ट्रीज आहे किंवा ॲनिमल्स आहे, प्राणी आहे, यांचे वेगवेगळे बोन्स वगैरे याचा सगळा स्टडी करणं म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज किंवा लिपिड्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले असलेले केमिकल कंपाऊंड म्हणजे आपण लिपिड्स किंवा ग्लायकोसाईड, सॅकॅराइडचा स्टडी करणं, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड्स ह्या कंपाऊंडचा स्टडी आपण त्याच्यामध्ये करू शकतो की जे बायोलॉजिकल्स असतील, प्रोटीन्स, बरोबर आहे. अशा कंपाऊंडचा स्टडी आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहू प्युअर सबस्टन. त्याच्यात दुसरा पॉईंट आहे प्युअर सबस्टन व्हर्सेस मिक्सचर, किंवा त्याच्यातला पुढचा पॉईंट आपण घेऊ मॅटर म्हणजे काय? आता मॅटरचा अर्थ होतो पदार्थ, बरोबर आहे. मॅटर म्हणजे काय? पदार्थ. तर पहिल्यांदा आपण मॅटरची डेफिनेशन घेऊ की मॅटरची डेफिनेशन काय असते. अरे पियुष, ओ पियुष, पियुष, ओ पियुष.